माग, तुला हवं ते वरदान माग. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. हे विश्व निर्मात्या, तुला सादर प्रणाम. विधात्या, आज मितीस कुणालाही प्राप्त झालं नसेल असं वरदान मला दे. एवढी कृपादृष्टी माझ्यावर कर अशी मी याचना करीत आहे. निसंदेह तुझ्यासारखा परमप्रिय भक्त मला लाभला आहे आणि अशा भक्ताची मनोकामना पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. हे कमलासना, तुझ्या कृपा आशीर्वादाने मला असं वरदान प्राप्त होऊ दे ज्या वरप्राप्तीने माझा अंत कदापि होणे शक्य नाही. ना शस्त्राने ना अस्त्राने, ना वायू ना अग्नी ना जल ना आकाश ना आत ना बाहेर ना दिवस ना रात्र ना देव ना दानव ना पशु ना मानव, या कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा मृत्यू होणे शक्य नाही असे वरदान देऊन तुझ्या प्रिय भक्ताची कामना पूर्ण कर. हे चतुरानना, हे विधात्या, मला वरदान दे. हे भक्त वत्सला, मला वरदान दे, वरदान दे, मला वरदान दे. तथास्तु. मी तुला वरदान प्राप्तीचा आशीर्वाद देत आहे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हे जन्मदात्या, कृपा तुझे कोटी कोटी आभार. तुझे कोटी कोटी आभार. सैनिको, या क्षणापासून या पृथ्वीवर या कपटी पापी विष्णूची भक्ती आराधना उपासना करणारा दिसला तर त्याचे मुंडके उडवा. कोणी पूजा करत असेल तर त्याचे हात तोडा. विष्णू मंदिरात जात असेल तर त्याचे पाय छाटा. नामस्मरण करत असेल तर त्याची जीभ कापा. त्या बहुरूपी विष्णूच्या पूजेचा विचार जरी केला तर त्याचे मस्तक फोडा. या पृथ्वीवर एकही विष्णू भक्त उरता कामा नये, अन्यथा तुमचा मृत्यू निश्चित. चला निघा. सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार पसरला. भगवान विष्णूंच्या भक्तांचे आतोनात हाल होऊन लागले. हिरण्यकश्यपूच्या भीतीने थरकाप उडवणारी भयान शांतता पसरली. भगवान विष्णूंचा एकही भक्त पृथ्वी तलावर उरला नाही. परंतु कितीही अंधकार माजला तरी सूर्य उगवण्याचा थांबत नाही. अशा या अघटित परिस्थितीमध्ये एक भक्त आजही विष्णूच्या भक्तीत रममाण झाला होता. दानव सम्राट असुरराज हिरण्यकश्यपू महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. हे असुरराज, या पृथ्वी तलावर एकही विष्णू भक्त उरला नाही.
विष्णू भक्त जणू काही नामशेष झाले. दानव सम्राट, अहो तुमच्याशिवाय या पृथ्वी तलावर कोणीही नाही. या विश्वात तुमच्या नावाचा फक्त नंका वाचतो आहे. हा कसला मंत्रोच्चार ऐकतोय? तुमचे कान फुटले काय मूर्खांनो? लक्ष देऊन ऐका. त्या सोंगाड्या विष्णूचे भक्त नामशेष झाले, नष्ट झाले. नारायण नारायण असा नामघोष कसा ऐकू येत आहे? अरे मर्कटांनो, क्षणाचा. आणि जो कोणी शतमूर्ख आहे त्याला माझ्या समोर घेऊन या, नाहीतर क्षमा असावी महाराज. महाराज, हा नारायणाचा जप करणारा दुसरा कोणी नसून तुमचा पुत्र प्रल्हाद आहे. काय? त्या मंदबुद्धी बालकास घेऊन या. सर्व पृथ्वीवर विष्णू पूजेला निर्बंध घातला असताना तू हे पातक का करतो आहेस? असे महापाप करून विनाशाकडे प्रयाण करू नकोस. पिताश्री, भगवान विष्णूचा नामजप करून मी पाप नाही तर पुण्यस्मरण करीत आहे. जगतपालक भगवान विष्णू मला विनाशाकडे नाही तर प्रकाशाकडे घेऊन जात आहे. नारायण नारायण. असे बोलून तू आत्मघात करून घेशील. हा भद्रपणा सोडून दे, नाहीतर हकनाक मृत्यू ओढावून घेशील. पिताश्री, माझ्या नारायणाच्या इच्छेशिवाय मृत्यू मला स्पर्शही करणार नाही. नारायण नारायण. या वैराला माझ्या समोरून नाहीच करा. सरोवरात बुडवून टाका, जलसमाधी देऊन मारून टाका. नारायण नारायण. काय तर म्हणे नारायण भक्त. अरे हा तर पाण्यातून सुखरूप बाहेर आला. नारायण नारायण नारायण. सरोवरातून प्रल्हाद सुखरूप बाहेर आला. हे पाहून प्रल्हादाला कड्यावरून खाली ढकलण्यात आले. उकळत्या तेलाच्या कढईत उभे केले. परंतु नारायण नारायणचा जप अखंड चालू होता. त्यामुळे प्रल्हादाला कसलीही इजा झाली नाही. त्यापुढे जाऊन प्रल्हादाला पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली देण्याची तयारी झाली. पण नारायण नारायण हा जप ऐकून पिसाळलेला हिंस्र हत्तीही शांत झाला. हे पाहून हिरण्यकश्यपू रागाने निघून गेला.
हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका तिला बोलावून प्रल्हादाला मारण्याचा आदेश दिला. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका तिला अग्निदेवाचं वरदान होतं, ती अग्नीमध्ये जाणार नव्हती. ही हिरण्यकश्यपूला म्हणाली, हे ज्येष्ठ बंधू, मी तुझ्या त्या दुराचारी हट्टी उत्तम कार्याचा निपात करीन. एक भव्य मोठी चिता पेटवा. त्या लबाड कारस्थानी विष्णू भक्त प्रल्हादाला जाळून भस्म करते. सर्वत्र सामावलेला आहे. नारायण हा नारायण या चराचर विश्वात सामावला आहे ना. म्हणून त्याला असा घाबरून बसू नको, लपून बसू नको. ये समोर ये. एका क्षणात त्याला मारून टाकतो, चिलटा सारखा चिरडून टाकतो. बोलो बोलो त्या बहुरूप्याला. माझा नारायण तुमच्या समोर आहे. माझ्या समोर? कुठाय कुठाय? माझा नारायण या वाऱ्यात, या झाडांमध्ये, पाण्यात, अग्नी, आकाशात, प्रकाशात, दगडात, माती, पशु, पक्षी, प्राणी, सजीव, निर्जीव, अणु, रेणू, कणाकणात, मनामनात, श्वासात आणि उच्छ्वासातही माझा नारायण सामावलेला आहे. नारायण नारायण. निर्बुद्धासारखा बरळू नकोस. कणाकणात तुझा नारायण सामावला आहे, तर मग या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? यत्र तत्र सर्वत्र. हो, या खांबातही माझा नारायण आहे. मग आज तुझा नारायण मृत्यू पावल्याशिवाय राहणार नाही. या गदेच्या एका तडाख्यात त्याला मारून टाकतो. गदा कशाला? माझ्या शक्तिशाली पायाचा प्रहार पर्याप्त आहे. एका लाथाने त्याला उठ टाकतो, त्याच्या नळीचा घोट घेतो.
असो